आज एक गोष्ट निश्चित आहे की हे जे पक्ष आहेत यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत। अजिबात मला वाटत नाही, कारण का आमचा महिला आरक्षणाला विरोधच नाहीये। ते बिल पास झालेलं आहे। तुम्ही काय प्रश्न विचारताय माहितीये का, की मी 12वीला आहे आणि तुम्ही मला सांगताय ताई तुमच्या 10वी तुम्ही 10वीच्या परीक्षेला बसले नाही। अहो मी 12वीला कशी पोहोचले असते जर 10वीची परीक्षा दिली नसती तर। महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं आहे। महिला आरक्षणाचं बिल 2023 मध्ये पास एक मतांनी झालेलं आहे। म्हणजे मी 10वी पास झाल्याशिवाय मी 12वीत कशी जाईन असं मी अजिबात म्हणत नाही, असं मी म्हणत नाही। माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे। कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाहीये ना, बिल पास झाल्या। अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी, ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही। अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी जर 10वीत पास? अरे काय विषयच नाही ना, कारण का डिबेटच नाहीये। जर माननीय मुख्यमंत्री मला म्हणाले तुमचा महिला विरोध आहे, मी म्हणेन अहो आम्हीच एकमताने बिल पास केलं, तुमच्याच सरकारने आमचे आभार मानले बिल पास करताना। जरा डिबेट, ते महिला आरक्षणाचा बिलचा विषयच नाहीये, विषय फक्त डिलिमिटेशन बद्दल सीमित आहे।